the two-third members of parliament of the belonging to the Aam Aadmi Party in Rajya Sabha exercise the provisions of the Constitution of India and merge ourselves with the BJP. हम बीजेपी में विलय करते हैं। आज मैं बहुत दुख के साथ, बहुत पीड़ा के साथ और बहुत शर्म के साथ ये कह रहा हूं कि जो पार्टी करप्शन खत्म करने की कसम खाकर बनी थी, वो पार्टी आज करप्ट और कॉम्प्रोमाइज्ड लोगों के हाथ में बुरी तरीके से फंस चुकी है। और इसीलिए हर वो देशभक्त आदमी जो भारत मां की सेवा करने के लिए आम आदमी पार्टी से जुड़ा था, पार्टी छोड़ चुका है या वो आम आदमी पार्टी छोड़ रहा है एक एक करके। मंडळी, आणि याच राघव चड्डा यांच्यासोबत राज्यसभेतील आम आदमी पक्षाचे 6 खासदार कोण आहेत ज्यांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला ते पाहूया ग्राफिक्समधून। त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला। आपलं सोडलं, भाजपला धरलं। राघव चड्डा, संदीप पाठक, अशोक मित्तल, स्वाति मालीवाल, हरभजन सिंह, राजेंद्र गुप्ता आणि विक्रम सहानी या 7 खासदारांनी मंडळी भाजपमध्ये प्रवेश केलाय। आणि आम आदमी पक्षात एवढ्या मोठ्या घडामोडी घडल्यानंतर स्वतः अरविंद केजरीवाल यावर काय प्रतिक्रिया देतील याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। पण पहिली प्रतिक्रिया आली ती पक्षाचे खासदार संजय सिंह यांची। संजय सिंह यांनी या 7ही खासदारांवर ताशेरे ओढलेच, पण सोबत ऑपरेशन लोटसचाही उल्लेख करून भाजपवर सणकून टीका केली। ऐकूयात संजय सिंह नेमके काय म्हणाले। लाखों लाख करोड़ रुपए जिस पार्टी ने भ्रष्टाचार किया, इलेक्टोरल बॉन्ड से लेके लाखों लाख करोड़ रुपए का भ्रष्टाचार भारतीय जनता पार्टी ने किया। आजादी के बाद से दुनिया की सबसे भ्रष्ट पार्टी का नाम है भारतीय जनता पार्टी। उस पार्टी में कोई शामिल हो रहा है और ईमानदारी की बात कर रहा है, इस पर कोई यकीन करेगा? जिस पार्टी ने पूरे देश में एक ऑर्गेनाइज्ड करप्शन, एक संगठित भ्रष्टाचार किया, उस पार्टी के साथ शामिल होकर आप कह रहे हैं आप भ्रष्टाचार खिलाफ हैं। पंजाब के किसी भी व्यक्ति को कोई गंभीर से गंभीर बीमारी हो जाए, 10 लाख रुपए तक का इलाज मुफ्त में कराने का काम करती है। ऐसा बेहतरीन काम करने वाली भगवंत मान की सरकार, ऐसा बेहतरीन काम करने वाली आम आदमी पार्टी की सरकार को भारतीय जनता पार्टी ने, नरेंद्र मोदी और अमित शाह ने रोकने, तोड़ने और उनके काम को बाधित करने का काम किया है। पंजाब की जनता के साथ धोखा देने का काम किया है। आपच्या संजय सिंह यांनी काय म्हटलं आपण पाहिलं। पण मंडळी, 2011 साली देशात सुरू झालेल्या इंडिया अगेन्स्ट करप्शन या आंदोलनातून जन्माला आलेल्या आम आदमी पक्षानं दिल्लीत पहिल्यांदा आपला जम बसवला। अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली 2012 साली आम आदमी पक्षाची स्थापना झाली। अवघ्या 2 वर्षात आम आदमी पक्षानं दिल्लीत 3 टर्मपासून असलेल्या काँग्रेसच्या सत्तेला उलथवून लावलं। दिल्लीच्या तेव्हाच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना हरवून अरविंद केजरीवाल नावाचा मोठा नेता उदयास आला। 2015 साली आपनं दिल्लीत झालेल्या मध्यावधी निवडणुकीत 70 पैकी 67 जागा जिंकून मोठा विक्रम केला। पक्ष दिल्लीतून पंजाबमध्ये पोहोचला, तिथेही काँग्रेसची सत्ता उलथवून टाकत आम आदमी पक्षानं आपलं सरकार स्थापन केलं। एक काळ असा होता की भाजप नाही तर कोण या प्रश्नावर आपकडे अपेक्षेनं पाहू जावं लागलं होतं आणि काँग्रेसला पर्याय म्हणूनही आपकडेच पाहिलं गेलं। पण दिल्लीत सत्ता येऊनही फारशी छाप पाडण्यात आलेलं अपयश, मद्य विक्री घोटाळा, भ्रष्टाचाराचे आरोप, मुख्यमंत्री असताना केजरीवालांची तुरुंगवारी अशा सगळ्या कारणांनी पक्षाची अधोगती झाली। पण त्याहूनही जास्त नुकसान केजरीवाल यांच्या नेतृत्वामुळे झाल्याचं आपचे नेते सांगतात। केजरीवाल आणि मनीष सिसोदियांच्या एककल्ली कारभारामुळेच अनेक जण पक्ष सोडून जातात आणि हेच राघव चड्डानीही सांगितलं। गेल्या 10 वर्षात केजरीवालांची साथ कोणी कोणी सोडली ते आपण पाहूया ग्राफिक्समधून आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला। आपला सोडणारे बडे नेते योगेंद्र यादव एप्रिल 2015, प्रशांत भूषण एप्रिल 2015, कुमार विश्वास सप्टेंबर 2017, आशुतोष ऑगस्ट 2018, कपिल मिश्रा ते भाजपमध्ये सामील झाले होते ऑगस्ट 2019,
अलका लांबा काँग्रेसमध्ये सामील झाल्या मे 2019, स्वाती मालिवाल आणि या सगळ्या घडामोडीवर म्हणजे आपचे जे 7 खासदार आता भाजपमध्ये गेलेत, या सगळ्या घडामोडीवर आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया राजकीय विश्लेषक व्यंकटेश केसरी यांची. केसरीजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 ओव्हर या कार्यक्रमात. आपली पहिली प्रतिक्रिया, आणि जर सर्वसामान्य माणसाला हे राजकारण समजून द्यायचं असेल तर नेमकं या घडामोडीकडे कसं पाहायचं? असं आहे की आपण जे ग्राफिक मधून जे सांगितलं किंवा कोण सोडून गेले आणि काय वगैरे, महत्वाचं म्हणजे हे जे आम आदमी पार्टीचा जो जन्म झालेला आहे तो आंदोलनातून झालेला आहे. या पक्षाचे जे काही नेते आहेत ते जात धर्म ह्याच्या पलीकडचे आहेत आणि त्यांनी एक नवीन नॅरेटिव्ह भारतीय राजकारणात आणलं होतं. हे खरं आहे की अण्णा आंदोलनाला भाजपचाच पाठिंबा होता असं म्हटलं जातं आणि स्वतः अरविंद केजरीवाल यांची कार्यशैली ही एकेकाळी अडील तत्व आहे. परंतु गेली 15 वर्ष जे दिल्लीत त्यांनी काम केलेलं आहे, विशेषतः मोहल्ला क्लिनिक असेल, शिक्षण असेल किंवा महिलांसाठी ज्या मोफत बससेवा असतील किंवा वेलफेअर प्रोग्रामवरती ही पार्टी 3दा दिल्लीमध्ये राजकारणात आली. याची मर्यादा आहे, हे अँबिशियस आहे. हे 1914चं जे लोकसभेचे इलेक्शन होतं ते नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढले. याचा अर्थ होता की यांना पंतप्रधान व्हायचं आहे म्हणून. परंतु भारतीय राजकारणामध्ये आजकाल सर्व कौटुंबिक पक्ष झालेत, जे प्रादेशिक पक्ष आहेत, कुटुंबातून जन्मलेले, आणि जे 2 राष्ट्रीय पक्ष आहेत काँग्रेस आणि भाजप, तर यांची कार्यशैली वेगवेगळी आहे. काँग्रेस सुद्धा आज जे मार खात होते त्यांच्या डायनेस्टीमुळं. तर त्यामुळं केजरीवाल हे जरी ह्याला जबाबदार असले तरी अशा व्यक्तींना ज्यांच्या विरुद्ध ईडीच्या केसेस टाकलेल्या आहेत, ज्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप आहेत किंवा जे त्यांचं कॅरेक्टर संदिग्ध आहे, अशा व्यक्तींना भाजप आपल्या पक्षात का घेते हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. भाजपला गरज नाहीये, भाजपकडे मेजॉरिटी आहे. इतर पक्षातले जे वादग्रस्त नेते आहेत त्यांना घ्यायचं म्हणजे एका अर्थाने तुम्ही विरोधी पक्षांना पोलीस देता की आमची वॉशिंग मशीन आहे म्हणून. एकीकडे चार्ज